91 पैकी 83 पिल्लं निघल्यात आतापर्यंत. दादा नमस्कार. नमस्ते. तुम्ही मशीन मागवली होती ना आपल्याकडनं? हो हो हो. हा. कसा आहे रिझल्ट? रिझल्ट लय छान आला. मी फोन करणार होतो तुम्हाला. हा जरा कामात असल्यामुळे नाही करता आला. आपण लावली होती 96 अंडी. हा त्यातली अनफर्टल होती 5. बर. 91 पैकी 83 पिल्लं निघल्यात आतापर्यंत. 83 पिल्लं निघाली. हो. तुम्ही काय आता तुम्ही ऑनलाईन मागवली होती, आधी पैसे दिलेलं मशीनचे का कॅश ऑन डिलिव्हरी मिळाली तुम्हाला? नाही नाही, अगोदर पैसे दिले होते. बरं, फसवणूक झाली का तुमची? नाही नाही नाही. म्हणजे पोचली ना मशीन तुम्हाला, पोचली, त्यातनं पिल्लं पण निघाली, बरोबर ना? लय छान निघाले, रिझल्ट चांगला आला. मग तुम्ही काय काळजी घेतली? अंडे तुमच्या स्वतःकडचे वापरले का बाहेरले घेतले होते? नाही, अंडी आपल्या मित्राच्या फार्मवरचीच होती, जरा गॅरंटेड होती. गॅरंटेड होते. बघा दादा, मी तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या जनतेला एक सांगू इच्छितोय, पिल्लं किती निघणार हे मशीनवर डिपेंड नसतं. बरोबर. त्या 100च्या 100 अंड्यामध्ये जर जीव असेल तर 100च्या 100 पिल्लं निघू शकतात. बरोबर आहे. हो. कोंबडीचा काहीच दोष नसतो. कोंबडी काय असं म्हणत नाही की तू काळ्या कोंबडीची आहेस, तू पांढऱ्या कोंबडीची आहेस. मशीन पण तसं म्हणत नाही. ती सगळ्यांना सेम ऊब देतात, पण त्यात जर जीवच नसेल तर त्यात पिल्लं कसं निघणार? बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे. तर तुमच्यासारखे जे अनुभवी लोक आहेत त्या लोकांना रिझल्ट चांगला येतोय, कारण तुम्हाला ऑलरेडी अनुभव आहे, तुम्हाला त्यातली माहिती आहे, त्याच्यामुळे रिझल्ट चांगला येतो. माझा एक मित्र आहे, इथनं आमच्या जवळच्या गावातनं नेलाय, 6 मशीन नेल्यात माझ्याकडनं, 6. 96 पिल्ले निघाली साहेब, 100 पैकी 96 पिल्लं निघाली. हो बरोबर. आणि अजून आपला आज 22वाच दिवस आहे ना, अजून ती काय जे राहिलेत ना वरची 10, 12, 13 अंडी, ती अजून फक्त टिचली नाहीत म्हणून पाहिली नाही. मी आता संध्याकाळी ती पाहणार आहोत. ती पण म्हणजे रिझल्ट अजून वाढू शकतो. वाढू शकतो त्यात अजून. हो. 80-83%, 85% रिझल्ट होतो, म्हणजे काही कमी नाही झाला साहेब. हो, भरपूर झाला ना, 85-83. बरोबर बरोबर. लागली तर परत सांगा, तुमच्या मित्रांना लागली तर सांगा. आणि आम्ही प्रयत्न करतोय की तुम्हाला चांगल्यात चांगली क्वालिटी देता यावी. हो हो हो, छान आहे. मी उलटी फोन तुम्हाला करणार होतो, पण थोडासा संध्याकाळी म्हटलं निवांत वेळ मिळाल्यावर करा. बरं बरं, चालतं. धन्यवाद. थँक्यू सर.